महाराष्ट्र दिवस के दिन विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। यह आंदोलन वैरायटी चौक, गांधी पुतला, सीताबर्डी में हुआ, जहां कार्यकर्ताओं ने जन विदर्भ का झंडा फहराया। इस विरोध प्रदर्शन में वरिष्ठवादी नेता अहमद भाई कादर, सुनील चोपारे, बाबूराव शेखे और युवा नेता मुकेश मासूलकर प्रमुख रूप से उपस्थित थे। आंदोलनकारियों ने 1 मई को काला दिन बताते हुए जोरदार नारेबाजी की। विरोध प्रदर्शन के दौरान माहौल गरमाने पर सीताबर्डी पुलिस ने आंदोलनकारियों को हिरासत में लिया, जिसके कारण तनाव की स्थिति बन गई। प्रदर्शनकारियों ने विदर्भ को अलग विदर्भ करने की मांग को लेकर यह प्रदर्शन आयोजित किया गया था। 1960ला विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात ढकलण्यात आला आणि हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि आज आम्ही इथे काळा दिवस पाडण्यात आला। आम्ही व्हेरायटी चौकातून विदर्भाचा झेंडा फडकवून तो समोर चाललो होतो। संविधान चौकात आम्हाला जायचं होतं, तिथे आपला विदर्भाचा झेंडा फडकवायचा होता, परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथे बळजबरीने आपल्या पोलीस स्टेशनला इथे आणले आहे। विदर्भाचं आंदोलन हे आता पुढे सरकत चाललं, जनता आता याच्यात येत आहे, कारण महाराष्ट्रात कोणी राहायला तयार नाही। महाराष्ट्र हे कर्जबाजारी सरकार आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत सुरू आहे, इथं विजेची दरवाढ आहे, इथं बेरोजगारांचं पलायन आहे आणि अशा याच्यात विदर्भाचं राज्य हे सक्षम राज्य होऊ शकते। सर्वांच्या लक्षात आलं आणि विदर्भ राज्य झाला तरच विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होऊ शकते। नाहीतर महाराष्ट्रात आम्ही 100 वर्ष बी राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी विदर्भाच्या जनतेचे चांगले दिवस येऊ शकत नाही। म्हणून सर्व जनतांनी आता ठरवलेलं आहे की विदर्भ राज्य झालं पाहिजे आणि इथून आमची शुरू हुई है जंग, हमारी लढेंगे जितेंगे हे ऐलान करून आम्ही आता पुढे चालणार आहोत। आणि इथून पुढच्या 13 तारखेला नागपूरच्या शहीद चौकातून एक पदयात्रा निघणार आहे, ते अमरावतीला जाणार आहे, तिथे अमरावतीच्या मेळाव्यात सामील होणार आहे। आणि आता जनतेला आम्ही शेवटचं आव्हान करतो, हा लढाईत तुम्ही शेवटच्या वेळेस उतरायचा आहे आणि विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही, म्हणून आम्ही हे ऐलान करतो।